नमस्कार मंडळी, आजचा माझा नवीन ब्लॉग आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी रेसिपी बनवून दाखवणार आहे, तर तुम्हाला बघा। तर आपण घेऊया पहिला मीठ टाकून, हे टाकले मीठ, हे टाकली हळद, टाकूया मिरची पावडर, आणि हा टाकूया आपला बिर्याणी मसाला। हे सगळं टाकून घेतल्यानंतर ना मग टाकूया एक वाटी गरम मसाला, खडे मसाले सगळे घेतलेले। मग टाकूया आपलं दही, मग टाकूया आपण टोमॅटो प्युरी आपली, मग टाकूया आपण आपली आले लसणाची पेस्ट, हे सगळं टाकूया आपण पुदिना, सगळं असं छान लावून घ्यायचं ह्याला। आता हे आपलं सगळं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि इथं आपलं भाताचं पाणी झालंय, छान उकळलंय। आता आपण टाकूया त्यात। अशा प्रकारे आपण राईस शिजवून घेतलाय, का तुम्हाला दाखवते, हे बघा। हे मी कांदा तळून घेतलेलं तेल वापरणार आहे आणि तेल छान गरम आहे। आता आपण ह्यात टाकूया, हे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं, आता हे टाकूया यामध्ये। तेल कसं छान तापले, कसा आवाज येतोय बघा। आता हे तळून घेतलेला कांदा आहे, थोडासा असा कुच करून मी असं चोळून यात टाकणार आहे, म्हणजे कसं चवीला पण छान लागतं आणि स्वाद पण छान येतो। आता हे टाकून झालंय आपलं, आता ह्याला असं हलवून घेणार आहे। आता आपला राईस शिजून झालाय, आता आपण लावणार आहे इथं लेयर। अशा प्रकारे सगळा राईस टाकून घ्यायचा। आता आपण सगळा राईस लावून घेतलाय आणि हे बघा, तर मी टाकते कलर, आणि कलर टाकून झालाय आपला। आता आपण टाकूया याच्यावर असा कांदा लावून घेऊया, कांदा टाकून असं असं आपला कांदा टाकून, आता आपला कांदा टाकून झालाय, पुदिना टाकून झालाय। आता आपण ह्याला दम देण्यासाठी झाकून ठेवूया। 15 मिनिटासाठी आपण हे असं झाकून ठेवायचं आणि ह्याचं
वजनदार वस्तू अशी ठेवायची. हे बघा, असं मी तुम्हाला सांगितलं होतं, हे असं वजनदार ठेवायला एक वस्तू. आणि खाली आपण तवा ठेवला आहे, कारण की आपला गॅस कितीही मोठा असला तर आतली बिर्याणी करपू शकत नाही. हे बघा, आपली आता बिर्याणी तयार आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.